मोहा या वृक्षाला आदिवासींच्या जीवनातील कल्पवृक्ष असे मानले जाते. मोहाच्या झाडाचे सर्व अवयव हे मानवी जीवनाला अत्यंत गुणकारी औषध मानले जाते. मोहाच्या झाडाचे मूळ, पाने, खोड, साल व फळे ही सर्वच अवयव ही आदिवासींच्या जीवनात अत्यंत गुणकारी तर आहेतच, त्याही पलीकडे जाऊन त्या मोहफुलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचे मोहाअमृत बनविण्यात गडचिरोली येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयराव साळवे आणि त्यांचे सुपुत्र हे यशस्वी ठरले असून त्यांचे मोहाअमृत नावाचे पेयजल हे साता समुद्रापलीकडे जाऊन एक मोठ्या नावारूपास आले आहे. सध्या उन्हाळा ऋतूला नुकतीच सुरुवात झाली असताना माहे, एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात मोहाच्या झाडाला चांगलाच बहर आला आहे. येत्या काही दिवसातच हे झाड फुलाफळांनी बहरताच आदिवासी समुदायाचे नगदी कमाईचे स्रोत सुरू होतात. रोख पैशाची गरज भागविणारा वृक्ष म्हणजे मोहा असे संबोधले जाते. झाडाचे फूल हे आदिवासी बांधव वेचून आपल्या घरी संग्रह करून साठवून ठेवतात आणि सुकल्यानंतर बाजारात विकतात. त्याच मोहाला बाजार मूल्य देखील तेवढेच आहे आणि त्यातून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपली उपजीविका करतात. हा जरी आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय मानला जात असला तरी त्यावर नैसर्गिक प्रक्रिया करून गडचिरोली येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयराव साळवे यांनी 30 सुकलेली मोहाची फुले विकत घेऊन तांत्रिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्याचे मोहाअमृत बनविले आणि त्याच मोहाअमृताला आज जगभरातून मागणी वाढायला लागली आहे. हे मोहाअमृत वेगवेगळ्या आजारावर अत्यंत गुणकारी ठरले असून त्याही पलीकडे पाहुण्यांचा पाहुणचार म्हणून हे मोहाअमृत पेयजल म्हणून आवडीने वापरले जाते. मोहफुलापासून आदिवासी बांधव हे केवळ आणि केवळ दारू काढीत असत एवढंच नाही तर बहुतेक आदिवासींचे सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम हे या झाडाच्या फुलापासून बनविलेल्या दारूशिवाय पूर्ण होत नाही. आदिवासीचा पोलो हा महत्वपूर्ण सण मानला जातो. हा सण साजरा करूनच मोहफूल गोळा करण्यास सुरुवात करतात. त्याही पलीकडे जाऊन विजयरावांनी नवीन शक्कल लढवीत मोहाअमृतचा शोध लावला आणि त्याची मागणीही बाहेर देशात सुद्धा वाढली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कामी त्यांना बँक ऑफ इंडियाचे FLC उद्योग काकपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी गाव माझाशी बोलताना व्यक्त केल्या. याबाबत गाव माझा न्यूजचे मुख्य संपादक पवनजी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत पाहूया. बँक ऑफ इंडियाची खूप चांगली पॉलिसी आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्याप्रकारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग निर्माण व्हावे, बचत गटांनी यांचा फार लाभ घ्यावा. कारण आता सध्या मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता 20 लाखापर्यंत बचत गटाला कर्ज द्यायचं उद्योग 50 लाखापर्यंत पण आहे. कोलॅटरल फी CMEGP जर म्हटलं वेगळी स्कीम आहे ती बचत गटाबद्दल बोलतो. त्यांना पण 20 लाख, त्यांना पण CMEGP मध्ये जास्त आहे. CMEGP मध्ये 25 लाख आहे, CMEGP ला 50 लाख आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त नवउद्योजक तयार व्हावे आणि त्यांनी देशाचा स्वतःचा आणि जिल्ह्याचा विकास करावा हेच मला सांगतो. आमचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये 18,000 उद्योजक महिला भगिनी गावा माझ्यासोबत जुळल्या आहेत. त्यांना बँक ऑफ इंडिया थ्रू तुम्ही कसं त्यांना मार्गदर्शन कराल किंवा त्यांना काय भविष्यात अपेक्षा बँकेकडनं ठेवाव्या त्यांनी तुमच्याकडे? त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होते अशी मी लीड बँक आहे म्हणून मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होते. फक्त एकच बघायचं, प्रोजेक्ट त्यांचं इकॉनॉमिकली व्हायबल असलं पाहिजे आणि टेक्निकली फिजिबल असलं पाहिजे. कारण आपण कोणताही उद्योगधंदा सुरू करतो तो 2 पैसे मिळावे ह्या उद्देशाने करतो, ना की ते 2 पैसे डुबले पाहिजे म्हणून. अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये देश पातळीवर हे प्रॉडक्ट जाईल. म्हणजे सरांनी जसं सांगितलं, मला वाटतं मोदी साहेबांच्या डिस्प्ले रॅकमध्ये पण तुमचं प्रोडक्ट आहे. आपण जे काही देश पातळीवरचे जे इव्हेंट होतात त्या इव्हेंटमध्ये आपण आपलं उत्पादन देतो. दिल्लीमध्ये जे फूडचं जे होत असते त्यामध्ये सुद्धा आपण गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी त्यानंतर
यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता पंतप्रधानांनी जे कृषी सन्मान जी योजना केली त्या दिवशी आपल्या प्रोडक्टचा सुद्धा सन्मान झाला आणि आपलं सुद्धा सन्मान करण्यात आला. गडचिरोलीचं ओव्हरऑल मोहा याचं उत्पादन किती आहे? गडचिरोलीच्या या जंगलामध्ये आज आपण गडचिरोलीच्या फॉरेस्ट्री एरियामध्ये आहोत आणि तुम्ही गडचिरोलीचे भूमिपुत्र आहात, तर किती प्रोडक्शन्स ॲन्युअली किंवा वार्षिक निघतं, काय सांगाल त्याबद्दल? सर हजारो किलो मोह या ठिकाणी निघतो. टन की हजारो टन मोह निघतो या ठिकाणी. आणि ह्या कुठं जातो मोहन? हा सगळा काय होतं की बा ॲक्च्युली यावर प्रोसेसिंग अजूनपर्यंत कोणी योग्य प्रकारची केलेली नाही. आता आपण छोटं युनिट तयार करून यामध्ये आपल्या पद्धतीचं आपण प्रोसेसिंग केलं आहे. काही 30 महिला किलो मला वाटतं कॅपॅसिटी तुमची आहे का? 30 किलो कॅपॅसिटी दररोजचं आम्ही प्रोसेसिंग करतो आहे. तेवढ्याच पद्धतीचा मोह आपण इथे करतो. बाकीचा जो मोह आहे तो काही महिला बचत गटांनी त्याच्यापासून लाडू वगैरे सगळे बनवण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. परंतु जास्तीत जास्त मोह हा छत्तीसगडमध्ये जातो. छत्तीसगडमध्ये म्हणजे महाराष्ट्रातला जो मोह आहे तो सगळं छत्तीसगडमध्ये जाते आणि तिथून मग ट्रेडिंग होऊन राज्य सरकार यावर का प्रक्रिया करू देत नाही? राज्य सरकारच्या धोरणाबद्दल तुम्ही काय सांगा? सर राज्य सरकारने ॲक्च्युली खरं जर विचार केला तर राज्य सरकारने याच्यावरची बंदी उठवली पाहिजे. कारण मोह हा आता राज्य सरकारच्या लेखांनुसार हा कृषीमध्ये आलेला आहे. आता काही जंगलावरचा हा उत्पादन आलं नाही, कृषीमध्ये आला आहे. त्याच्यामुळे यावर प्रक्रिया जर कसली दिली तर चांगल्या प्रकारे गडचिरोली जिल्ह्यात तरी चांगल्या प्रकारचे मोठे मोठे उद्योग उभे होऊ शकतात त्याच्यावर. आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि ते पालकमंत्री सुद्धा आहेत, तर फडणवीस साहेबांना तुम्ही आमच्या चॅनलद्वारे काय निवेदन देणार? सरांना माझं एक विनंती आहे की बा या मोहावर प्रक्रिया करण्याचे उद्योग महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी उभं करावे. वनावर आपल्याकडची जी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनसंपदा खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्या वनसंपदेवर योग्य प्रकारची कुठल्याही प्रक्रिया नाही होऊ शकत. प्रक्रिया न होण्याला कारण म्हणजे कसं की बा आपल्याकडच्या शासनाने याला प्रोत्साहित केलं नाही. शासनाने प्रोत्साहित केलं पाहिजे. शासनाने जर प्रोत्साहित केलं, जसं पश्चिम महाराष्ट्राच्या वगैरे बघतो आपण बेदाना वगैरे जे असतात किंवा अंगुरापासून जे बनवतात, तर त्या प्रकारचा हा मोह सुद्धा आपल्याकडे बेदाना टाईपचा आहे. चांगली प्रोसेसिंग मोहावर प्रोसेस केली पाहिजे आणि मोहावर प्रोसेसिंग करून जर त्याचं बॅन न करता त्याला प्रमोट केलं पाहिजे. प्रमोट केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी होते, लोकांना रोजगार सुद्धा मिळतो. तुम्ही इतकं सुंदर युनिट केलं, एक साधारणतः मला वाटतं 20-25 हजार स्क्वेअर फीटमध्ये दिसतंय, तर तुम्हाला ह्याच्यासाठी जे आर्थिक मदत कोणी केली आणि तिथून तुम्ही कुठल्या स्कीम अंतर्गत आणि कुठल्या बँकेचं तुम्हाला सहकार्य लागतं? PMFE मधून आपण हे लोन घेतलेलं आहे आणि बँक ऑफ इंडियाची जी सहशाखा आहे ग्रामीण बँक, त्या ग्रामीण बँकेने आपल्याला याच्यासाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. साहेबांकडून जर उभं होत आहे तर अशी युनिट महिलांची आणि शेतकऱ्यांचे सुद्धा जर भविष्यात आले नक्कीच गडचिरोली म्हणजे एक लॉईड इंडस्ट्री येऊन जर आपण देशभरात नाव होतंय, तर शेकडो हजारो उद्योजक शेतकरी किंवा महिलांचे जर उद्योग आले तर एक नाव देशाला नक्कीच 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे आपण म्हणतोय, मॅग्नेटिक महाराष्ट्र जे म्हणतोय, ज्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा जे आज नवीन सरकार आलं आहे त्यांचे जे व्हिजन आहे त्या व्हिजनमध्ये नक्कीच फायदा होईल. असे उद्योजक घडावे आणि चांगल्या बँक ऑफ इंडियासारख्या चांगल्या बँकांनी ती पुढे आल्याबद्दल गाव माझा परिवार तुम्हाला सर्वांचं अभिनंदनही करतो, धन्यवाद देतो आणि गडचिरोलीच्या विकासामध्ये तुम्ही नक्कीच प्रेरणादायी ठराल अशी अपेक्षा ठेवून आमच्या महिलांना सुद्धा उद्योजकाचा त्यांनी प्रेरणा घ्यावी. गाव माझा न्यूज करिता राजकपूर भडके, गोंड पिपरी, चंद्रपूर.